मॉर्निंग एव्हरीवन. वा, इथे येणारा जो मातीचा वास आहे ना, कोकणातला अस्सल टू गुड. आणि शांतता परत एकदा. आमच्याकडे स्कूटी तर आहे फिरण्यासाठी आणि वाजलेले आहेत सकाळचे 7:30. अजून टाईम आहे आवरायला. आम्हाला आंघोळ करतो, भेटतो नाश्त्याच्या टायमाला. अँड हिअर वी आर. फ्रेश झालो आहे, मस्त सकाळचं ऊन आणि इथला व्ह्यू. मी तुम्हाला कालच बोललेलो. माई पण रेडी होते, झाले म्हणजे दोघं रेडी झालो आहे. आता आम्ही नाश्ता करू. नाश्त्याला काय का आज? घावणे आणि चटणी. घावणे आणि चटणी आहे. ते झाल्यावर आम्ही जाऊ हेदवी बीचला आणि कुठलं मंदिर, 1-2 मंदिर आहे तिथली, ती फिरू आणि बघू. संध्याकाळी परत तेच प्लॅन, समुद्रावर जायचा जर टायमावर आलो तर. आणि आज तर आमच्याकडे स्कूटी आहे. काल सकाळी आम्ही म्हणजे दुपारी जेवताना चिकन थाली खाल्लेली आणि संध्याकाळी व्हेज थाली. आणि आता नाश्त्याला घावणे आणि चटणी आहे. कधी खात नाही मी जास्त, पण इथली टेस्ट केली, 1 नंबर आहे. तर इकडून पुढे मंदिरात जाऊ जसं बोललेलो तसं, आणि पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. या खायला. दबाके आमचा नाश्ता झालेला आहे आणि जाता जाता मध्येच आम्हाला एक तो गुहागरचा मोठा समुद्र किनारा बोलतात ना, रस्त्यातून आम्हाला दिसलं तर आम्ही जरा 2 मिनटं थांबलो. काय व्ह्यू आहे यार. हे इकडूनच बघायला मजा आहे, व्हिडिओमध्ये नाही. भाई साहब, बघितलं S23ची कमाल. छोटीशी बोटबम आहे ती, बऱ्यापैकी दिसते माझ्या ह्याच्यात. निघतो आता पुढे परत. असेच व्ह्यू बघत राहा माझ्या मोबाईलमधून. ही आमची गाडी आजच्या दिवसासाठी. सो आत्ता आम्ही ट्रॅव्हलिंग करत म्हणजे स्कूटीने वेळणेश्वर बीच इकडे आलेलो आहे. 1-2 मिनटाच्या अंतरावर आहे पुढे, इकडे घरांच्या तिकडे. तर मी तिथपर्यंत जाईपर्यंत आता शांतपणे तुम्हाला दाखवेल, काही बोलणार नाही. आहे का बोललेलो मी तिकडून जाऊया, ते तिकडून बोललेलं वाटतं. 1 मिनटं थांबा, जरा चालू ठेवा. ते असं पहिल्यांदा आलं तर विचारत जावं लागतं. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई? ये कहाँ फंस गया भाई मैं? भाई ये क्या हो रहा है भाई? भाई मुझे कॉकरोच बना भाई, ये मुझे आगे नहीं जाने दे भाई, मेरी ट्रेन छूट रही. आपण कोणालाच नाही घाबरत. आपण कोणालाच नाही घाबरत. आला 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 समुद्र आला. वेळणेश्वर बीच. इथे कोणीच नाही असं मला वाटतं. इथे बसायला छान जागा आहे. वा,
आवाज ऐकताय ना? घरातले किती छान असेल ना घरच्यांना. ते इकडे घर, आला समुद्र. हाय 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 त्या लाटा. स्वप्नील जोशी अंगात आलाय. काय हे किती सुंदर आहे सगळं. सूर्यदेवता जास्त तापलेले नाही आहेत. ॲक्च्युली मी मे महिन्यात नाही आलो. आम्ही आलो आहे कुठला महिना आता, फेब्रुवारी. तेवढं ऊन नाही आहे आणि ते ऊन लागत पण नाही आहे. तरी सनस्क्रीन वगैरे लावून आलो आहे आम्ही. कोकणात आलेत हे तुम्हाला कसं कळेल? पहिली गोष्ट, इथल्या रिक्षा थोड्या वेगळ्या असतात. जर कोणी आला असेल कोकणात तर त्यांना माहिती असेल. दुसरी गोष्ट, इथे जांबा दगड. तिसरी गोष्ट, लाल माती आणि नारळाची झाडं, फणस. ते तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण ह्या काही गोष्टी आहेत. जांबा दगड, रिक्षा, परत लाल माती, ह्या गोष्टी. जरा शांत बसतो इथे पण आम्ही, ज्याच्यासाठी आलो आहे. आणि परत निघतो गाडी काढू. मध्ये मध्ये काय व्ह्यूज घेतलेत ते मी टाकेले आहेत. तर आता समुद्रानंतर आम्ही पहिले होतो वेळणेश्वर बीचला. तिकडून आता आम्ही आलो एक वेळणेश्वर मंदिरात. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हे आहे वेळणेश्वर मंदिर. छान असं बांधलं आहे. कोकणातली मंदिरं चांगलीच असतात, प्रश्नच नाही त्याबद्दल. मागे मस्त नारळाची झाडं आणि त्याच्या मागे समुद्र. तर बघूया, पहिले पाया पडून येतो तिकडे. खूप छान मंदिर आहे, शांतता आहे. आणि तिकडे शंकराचं मंदिर आहे. त्यानंतर इथे माझ्या मागे, त्या पालखीच्या मागे श्री विष्णुदेवाचं मंदिर आहे. आणि इकडे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि पालखी आहे, ही काही यात्रा वगैरे असल्यावरती हे करतात वाटतं. ते धडपडतच असते कुठेतरी. ते विहीर आहे वाटतं. काहीच नाही, खूप खाली आणि मी नाही दाखवू शकत. पाणी नाही जास्त. छान आहे मंदिर. कसली पडली असतीस तू. खाली दिसलं नाही का तो रॉड? ती पालखी ना त्या पायात. मस्त शांततेत व्हिडिओ करत होतो. ठीक आहे, पण तुझं पालखीच्या खांद्यावर एक येतात ना, त्यात पाय अडकून मुली पडली असते. बघा शंकराचं, इथे पण पाया पडलो आम्ही मग. अशी एकदम मस्त प्रसन्न वाटतंय. माझ्या मागे श्री कालभैरवाचं मंदिर आहे. तर तिकडे कोकणात एक पद्धत आहे गारणं घालायची देवाला. ते मी कधीच बघितलं नव्हतं. तर हे इकडे अंधार आहे त्यामुळे दिसत नाही आता. पण श्री कालभैरवच्या मंदिरात आहे ना, आता एक फॅमिली होती, देवाला गारणं घालत होते. ते ऐकून बरं वाटलं. एक बघायला मिळालं की कसं गारणं घालतात देवाला. नेहमी मूवीमध्ये किंवा अशा सीनमध्ये बघितलेलं आहे. आणि ही आपली ते दिवे लावतात सगळीकडे.
जसं मी मगाशी बोललेलो ना की कोकणातल्या रिक्षा त्या ह्या अशा असतात. प्रत्येक रिक्षा तुम्हाला अशीच बघायला मिळेल इकडे. मागे ते मंदिर आहे आणि ते आता आपण कोकणातला वडापाव खातोय. तो पण छानच असतो. नाही हीच ती पडलेली. लागलं ना तुला? ते मावशी आपल्याला गरम गरम वडेपाव काढून देत आहेत. आता खातो आम्ही. तर आम्ही आता पुन्हा आमच्या हॉटेलच्या बीचजवळ आलो आहे. थोडं इकडे मागे ना थंड ज्यूस वगैरे मिळतो. कोकम सरबत, परत अजून काय काय चॉकलेट लस्सी, ही चॉकलेट लस्सी हां, परत कुठला तरी लिंबू सरबत हां तो आहे. आणि माझ्या मागचा असेल नारळाची झाडं मस्त सगळीकडून. आणि इकडे या साईडला समुद्र, तोच आम्ही जो काल संध्याकाळी आलेलो होते. हेदवी बीचला जाणार होतो वेळणेश्वर नंतर, पण तिकडे नाही गेलो, कॅन्सल केलं. कारण का समुद्र एकच आहे तो पूर्ण, उगाच कशाला एवढा उन्हाचं ट्रॅव्हलिंग. आणि आता सध्या आम्ही जेवू बाहेर कुठेतरी, त्यानंतर संध्याकाळी समुद्रावर. आणि तिकडून इकडे जसं मी काल सांगितलं की तिथे कुठली जत्रा आहे काहीतरी वाडेश्वर मंदिराच्या बाजूला, तर त्या जत्रेत आम्ही एकदा जाऊन येऊ, बघू कोकणातली जत्रा कशी असते. कधीच गेलो नाही आहे. अंजरल्याला माझ्या आजीच्या गावाला तिकडे गेलेलो एकदा, बाकी म्हणजे माझ्या आईच्या गावाला, माझी तिकडे आजी असते, तिकडे गेलेलो एकदा. आणि दुसरं बस, जास्त फिरणं असं नाही आहे. थोडं फिरा मग आराम करा, थोडं फिरा मग आराम करा, डिपेंड करतं कोणाला कसं फिरायचं असतं. काय कायांना कंटिन्यूस फिरायला आवडतं. आता माई आणि मला तर थोडं ब्रेक घेता घेता फिरायला आवडतं, कारण का त्यासाठी आपण आलो इकडे की ब्रेक घेऊ आणि थोडं फिरू. आता आम्ही दुपारी थोडा आराम करणार, संध्याकाळी परत बाहेर. फुल झालं आहे आमचं जेवण. आत्ता आपण थाली खाल्ली आणि आलो हॉटेलवर. थोडं शांत बसू, फ्रेश होऊ, थोडं झोपू. बरं वाटतं नाही इथे बसून, काय सांगू. मी झोपळ्याचा आवाज थांबवतो जरा. आलेलो आहे आम्ही बोलल्याप्रमाणे संध्याकाळी समुद्रावर. सन सेट व्हायला झाला आहे, ऑलमोस्ट सेटच झाला आहे. दाखवतो तुम्हाला एकदा. दिसतोय काय माहिती, आजकाल असाच सूर्य मावळतोय. काल पण असाच मावळलेला, असा पूर्ण समुद्राला टच नाही होत आहे. ठीक आहे, तेवढं तर तेवढं. हळूहळू चाललाय तो आता. रूमवर होतो आम्ही, जरा पडलो. हिला झोप लागली, मला नाही लागली. मी माझी बाकीची कामं करत होतो ऑफिसची. आणि हा मग आता थोडा बसून आम्ही जाऊ. तिथे मागे जत्रा आहे ना तिकडे, तिथल्या पण काही व्हिडिओज टाकेल मी. बघूया कशी आहे इथली जत्रा. ही वाळू आहे ना यार. आजची लास्टची संध्याकाळ आमची इथली. उद्या आम्ही 4 वाजता इथून निघणार. पहिले आम्ही निघणार होतो 6 वाजता. आमची 8:30ची ट्रेन होती, पण त्याचे तिकीट आमचे वेटिंगवर होते. आणि त्यामुळे आम्ही ठरवलं नाही ॲक्च्युली, आम्ही ठरवलेलं की वेटिंगचे तिकीट नाहीच भेटले तर आम्ही जनरलमध्ये जाणार होतो. तर मायनी चेक केलं तर ते आम्हाला एक 6:30ची ट्रेन आहे इकडून, त्याच्यात तिकीट मिळालेत, त्याच्यातच जाऊ. ठीक आहे, पाहिजे तेवढं फिरलो आहे, पाहिजे तेवढा आराम झालेला आहे, त्यामुळे ओके.
सनसेट झालेला आहे. माझ्या बाजूला माई बसली आणि आम्ही शांत बसलो इकडे. सनसेट झाल्यानंतर आम्हाला तिकडे चंद्र दिसलेला आहे. मी बघतो, ट्राय करतो इथून दिसतोय का. दिसतोय. कॅमेरा तेवढा क्लिअर नसेल संध्याकाळमुळे, पण आम्हाला कडक व्ह्यू दिसतोय. आणि या इकडे मागे आहे ना, तिथे लाईटी पेटल्यात, तिथे जत्रा भरली आहे. एक थोडा वेळ बसून आम्ही, जसं की मी बोललेलो की त्या साईडला जत्रा भरली आहे, तिकडे आम्ही चाललेलो आता. तर माझ्या मागे चंद्र आहे आणि पूर्ण अंधार आहे आणि त्या ढगातून एक लाईन दिसते. ती दिसते का मी दाखवतोय, ते खूप वेगळंच वाटते. थोडं ब्लर होतं आहे कॅमेरा संध्याकाळ झाल्यामुळे. हां दिसते ही व्हाईट लाईन. ती का अशी आली अजून कळत नाही आहे. काही उजेड वगैरे नाही आणि ती लाईट तिकडून येते. भाई ये अलग है कुछ. दिसत असेल तुम्हाला ही व्हाईट लाईन. कशामुळे ते काय माहीत नाही, पण भारी वाटतं यार. ते कशी आली असेल यार. मायने हा फोटो काढलाय. या फोटोमध्ये ही लाईन दिसते, क्लिअर दिसते. ही बघा, ही लाईन कुठून आले माहीत नाही, पण ते बघायला कडक वाटतं एकदम. देवाने उजेड पाडल्यावरनं. तर आम्ही जत्रेत जायला तयार आहोत. आणि आज महाराजांची जयंती आपल्या, त्याचे पण काहीतरी गाणी मगाशी लागलेली. पुन्हा बघूया तिकडे जाऊन, दाखवतो व्हिडिओमध्ये. जत्रेवरून आम्ही आलेलो आहे आता आणि तिकडे आम्ही चायनीज भेळ खाल्ली. मी चायनीज भेळ खाल्ली आणि माईने वडापाव खाल्ला. जे आम्हाला आवडतं ते तिला पण भेटलं आणि मला पण भेटलं. आणि तिथे मी हे घेतलं, हिटमॅन. दिसेल काय आता, एक मिनटं, रोहित शर्मा. आणि हां, ही गाडी पण घेतली. मला एवढा गाड्यांचा क्रेज नाही आहे, पण मला ही गाडी आवडली त्यामुळे मी घेतली. मस्त एकदम. डोअर ओपन होतो. आणि मग असं मी बोललो, ती लाईन आलेली समुद्राच्या वरती ढगांमध्ये, ते माईनी फोटो काढला आहे. ते मी आता क्लिअर दाखवतो, म्हणजे माझा फोटो आहे त्यात ती दिसते. माई दाखव, एक मिनटं. कुठे हे बघा, ही ती लाईन. काहीच एडिट वगैरे नाही, नॉर्मल फोटो काढला आहे. ती लाईन कुठून आलेली, काय आलेली, काहीच कळत नाही. आणि नंतर आपण पुढे गेलो तेव्हा अशा 4-5 लाईनी होत्या ना. ही लाईन त्यानंतर गेली, पण 4-5 लाईनी आल्या. पण मस्त वाटलं. काल आम्हाला जेलीफिश दिसली, आज ही लाईन दिसली. सब युनिक हो रहा था. जेवायला जाऊ जरा वेळात, फुल बॅटिंग. भेटतो जेवताना, नाही तर जेवण आल्यावर. जेवण झालं आहे आमचं आत्ताच. आत्ता आम्ही जेवलो. व्हेज थाली होती आणि व्हेज थालीमध्ये मेन म्हणजे शेवटी 2 उकडीचे मोदक होते. तर त्यामुळे व्हेज थालीला अजून जरा मजा आली. आणि शेवयाची खीर पण होती. आता उद्या आम्ही व्याडेश्वर मंदिर, अजून कुठलं रे माई, दुर्गादेवीचं मंदिर, उफराटा गणपती मंदिर आणि एक अष्ट म्हणून काहीतरी मंदिराचं नाव आहे. ते मला आता पाठ नाही आहे, पण उद्या ते सांगेल. आणि ते झाल्यावर आपण सकाळी 10लाच पहिले चेकआउट करणार. तिकडून फिरणार गाडीने. त्यानंतर एक 3 वाजता कुठेतरी बाहेर जेवून आम्ही येऊ. आणि 4 वाजताची इथून 5 मिनटावर गुहागर बस स्टॉप आहे. तिकडून बस पकडून चिपळूण आणि मग 7:30ची आपली ट्रेन. 2-3 दिवस इनफ आहेत गुहागर फिरायला. पीसफुल आहे बस, और क्या चाहिए लाइफ में.
जरा झोपाळ्यावर आहे, माय बसली बाजूला तिकडे. थोडं जेवण जिरवून आपल्या रूममध्ये. ओके, टाटा बाय.